विद्यार्थ्यांनो, मी सुषमा आहे. मुलांनो, आज आपण पूर्णांकांबद्दल शिकणार आहोत. पूर्णांक म्हणजे पूर्णांक संख्या ज्या धन, ऋण आणि शून्य असू शकतात. थर्मोमीटरचा विचार करा. जेव्हा खूप थंडी असते तेव्हा तापमान शून्यापेक्षा खाली जाऊ शकते, जे ऋण संख्या दर्शवते. जेव्हा ते उष्ण असते तेव्हा आपल्याला धन संख्या दिसतात. तुमच्या दैनंदिन जीवनात पैशाबद्दल बोलताना तुम्हाला पूर्णांक दिसू शकतात. जर तुमच्याकडे 500 रुपये असतील तर ते धन पूर्णांक आहे. जर तुम्ही एखाद्याचे 500 रुपये देणे लागता तर ते ऋण पूर्णांक आहे. पूर्णांक अनेक प्रकारचे महत्त्वाचे आहेत आणि आज आपण संख्या रेषेचा वापर करून त्यांना कसे डायचे आणि वजा करायचे हे शोधूया. चला सुरुवात करूया. शिकण्याची परिणामे. हा धडा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हे कळेल पूर्णांक म्हणजे काय आणि ते वास्तविक जीवनात कसे कार्य करतात हे समजून घ्या. संख्या रेषेचा वापर करून पूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी करायला शिका. कोणत्याही पूर्णांकाच्या बेरीज व्यक्तिक्रम ओळखा. पूर्णांकासाठी बेरीज आणि वजाबाकीचे गुणधर्म ओळखा. या धड्यातील कीवर्ड आहेत पूर्णांक, पूर्णांक संख्या, धनसंख्या, ऋण संख्या, बेरीज, वजाबाकी, बेरीज व्यस्त, परिवर्तनीय गुणधर्म, सहयोगी गुणधर्म, बेरीज ओळख. मुलांनो, आता आपण पूर्णांक म्हणजे काय ते पाहूया. शून्य ते धन किंवा ऋण अनंत अशा पूर्णांक संख्येला पूर्णांक म्हणतात. म्हणजे ही संख्याचा संच आणि ज्यामध्ये शून्य, धन, नैसर्गिक संख्या आणि ऋण नैसर्गिक संख्या असतात. ती Z अक्षराने दर्शविले जाते. Z equals to -2, -1, 0, 1, 2, so on. आता आपण संख्या रेषेवर पूर्णांक पाहूया. संख्या रेषेवर धन पूर्णांकासाठी आपण शून्यापासून उजवीकडे जातो आणि ऋण पूर्णांकासाठी आपण शून्याच्या डावीकडे जातो. संख्या रेषेवर पूर्णांक कसे जोडायचे आणि वजा कसं करायचे याबद्दल तथ्ये. पहिला, जर आपण धन पूर्णांक जोडला तर आपण उजवीकडे जातो. 6 + 3 = 9. -6 + 3 = -3. दुसरा, जर आपण ऋण पूर्णांक जोडला तर आपण डावीकडे जातो.
6 plus of -3 equals to -9. तिसरा, जर आपण धन पूर्णांक वजा केला तर आपण डावीकडे जातो. 4 - 3 equals to -7. चौथा, जर आपण ऋण पूर्णांक वजा केला तर आपण उजवीकडे जातो. 8 minus of -12 equals to 4. आता आपण पूर्णांकांची बेरीज व्यस्त पाहू. कोणत्याही संख्येचा ऋण हा त्या संख्येच्या बेरीज व्यस्त असतो. 5 च्या बेरीज व्यस्त -5 असतो आणि -5 च्या बेरीजचा व्यस्त 5 असतो. यावरून असे दिसून येते की शून्य मिळवण्यासाठी आपण ज्या संख्येला जोडतो ती संख्या त्या संख्येच्या बेरीज व्यस्त असते. मुलांनो, आता आपण पूर्णांकांच्या बेरीज आणि वजाबाकीचे गुणधर्म पाहूया. पहिली, बेरीज अंतर्गत बंद. बंद गुणधर्मांसाठी दोन पूर्णांकांची बेरीज पूर्णांक असणे आवश्यक आहे. नंतर ती बेरीज अंतर्गत बंद केली जाईल. उदाहरणे: 2 + 3 = 5. B. 2 of -3 equals to -1. C. -2 + 3 equals to 1. D. -2 plus of -3 equals to -5. तुम्ही पाहू शकता की दोन पूर्णांकांची बेरीज नेहमीच पूर्णांक असेल, म्हणून पूर्णांक बेरीज अंतर्गत बंद केली जातात. जर आपल्याकडे P आणि Q हे दोन पूर्णांक असतील तर P + Q हा पूर्णांकच आहे. वजाबाकी अंतर्गत बंद. जर दोन पूर्णांकांमधील फरक देखील पूर्णांक असेल तर तो वजाबाकी अंतर्गत बंद आहे असे म्हणतात. उदाहरणात: A. 7 - 2 equals to 5. B. 7 - of -2 equals to 9. C. -7 - 2 equals to -9. D. -7 - of -2 equals to -5. तुम्ही पाहू शकता की दोन पूर्णांकांची वजाबाकी नेहमीच पूर्णांक असेल, म्हणून पूर्णांक वजाबाकी अंतर्गत बंद केली जातात. P आणि Q या कोणत्याही दोन पूर्णांकासाठी P - Q हा पूर्णांक आहे. तिसरा, परिवर्तनीय गुणधर्म. जर आपण पूर्णांक संख्याची बेरीज करताना त्याचा क्रम बदलला तर परिणामही तोच येतो. तर असे म्हटले जाते की पूर्णांक संख्यासाठी बेरीज परिवर्तनीय असते. कोणत्याही दोन पूर्णांक संख्यासाठी P आणि Q, P + Q equals to P + Q. उदाहरणे:
ते 23 प्लस ऑफ -30 इक्वल्स टू -7. -30 प्लस 23 इक्वल्स टू -7. संख्येचा क्रम बदलल्यानंतर उत्तरात कोणताही फरक राहत नाही. दुसरा, जर आपण वजाबाकी करताना पूर्णांकांची क्रम बदलला तर निकाल सारखा नसतो, म्हणून पूर्णांकांसाठी वजाबाकी ही परिवर्तनीय नसते. कोणत्याही दोन पूर्णांकासाठी p आणि q, p मायनस q इज नॉट इक्वल टू q मायनस p नेहमी समान राहणार नाही. उदाहरणार्थ 23 minus of -30 equals to 53. -30 minus of 23 equals to -53. संख्येचा क्रम बदलल्यानंतर उत्तर वेगळे असते. चौथा, सहसंबंध गुणधर्म. जर आपण 2 पेक्षा जास्त पूर्णांकांच्या बाबतीत बेरीज करताना पूर्णांकांचे गट बदलले आणि परिणाम समान असेल तर आपण त्याला पूर्णांकासाठी बेरीज सहसंबंध आहे असं म्हणू. कोणत्याही 3 पूर्णांकासाठी p, q आणि r, p प्लस ऑफ q प्लस r इक्वल्स टू p प्लस q ऑफ प्लस r. उदाहरणार्थ जर 3 पूर्णांक 3, 4 आणि 1 असतील आणि आपण संख्याचे गट बदलले तर 3 प्लस 4 प्लस 1 इक्वल्स टू 3 प्लस 4 प्लस 1. 3 प्लस 4 ऑफ प्लस 1 इक्वल्स टू 3 प्लस ऑफ 4 प्लस 1. 7 प्लस 1 इक्वल्स टू 3 प्लस 5. 8 equals to 8. परिणाम तोच राहतो, म्हणून पूर्णांकासाठी बेरीज सहसंबंध आहे. ॲडिटिव्ह आयडेंटिटी. जर आपण पूर्णांकात 0 जोडले तर आपल्याला उत्तरा इतकाच पूर्णांक मिळेल, म्हणून 0 ही पूर्णांकासाठी ॲडिटिव्ह आयडेंटिटी आहे. कोणताही पूर्णांक p साठी p प्लस q इज इक्वल टू p प्लस 0 इज इक्वल टू 0 प्लस p इज इक्वल टू p. उदाहरणार्थ p प्लस 2 प्लस 0 इक्वल्स टू 2. -7 प्लस 0 इक्वल्स टू -7. इथे लक्षात ठेवण्यासारखे गोष्टी. पहिली, पूर्णांकामध्ये धनसंख्या, ऋणसंख्या आणि शून्य यांचा समावेश होतो. हे सर्व गणित आणि दैनंदिन जीवनात महत्त्वाचे आहेत. डावीकडे किंवा उजवीकडे हलवून पूर्णांक सहजपणे जोडण्यासाठी आणि वजा करण्यासाठी संख्यारेषेचा वापर करा. संख्येची बेरीज व्यक्तिक्रम एकत्र जोडल्यास तो 0 होतो, जसे की 5 आणि -5. लक्षात ठेवा की बेरीज ही परिवर्तनीय आणि सहक्रियात्मक आहे, म्हणजे क्रम आणि गटबद्धता परिणाम बदलत नाही.